नमस्कार मंडळी, चला आज आपण स्वस्त आणि मस्त खिशात परवडतील अशा माशाचा सार तयार करूया, ते म्हणजे बांगडे मासे. आणि आज बांगडे मासे मस्तपैकी ताजे ताजे फडफडी दिलेले आणि आमच्या घरात सगळ्यांका आवडतात. थंयसर बघा फोडणीमध्ये आपण कांदो टाकलो, त्यानंतर मालवणी वाटून घेतला ता टाकला, त्याच्यानंतर आपण घट्ट पातळसाठी पाणी ओतलं आतमध्ये आणि त्याच्यानंतर आपण बघा कोकम आणि चवीपुरतं मीठ टाकलं, दणकावून एक उकळी काढली आणि बांगडो मासो साफ करून घेतलेल्याची डोकी टाकली, अजून एक उकळी काढली आणि हयसर बघा बांगड्या माशाचा जबरदस्त सार तयार झालेला असा. त्यानंतर आपण राहिलेले मासे बघा फ्राय करून घेतले. फ्रायसाठी आपण बघा हळद टाकली, मीठ, आगळ आणि आला लसूण पेस्ट टाकली. मस्तपैकी आला लसूण पेस्ट लावल्यानंतर कोटिंग करून घेतला आणि हयसर असे बांगडे बघा आपण फ्राय करून घेतले. कुरकुरीत बांगडे फ्राय तयार करून घेतले. असे करा, खावा आणि माझा चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, चला आज आपण स्वस्त आणि मस्त खिशात परवडतील अशा माशाचा सार तयार करूया, ते म्हणजे बांगडे मासे. आणि आज बांगडे मासे मस्तपैकी ताजे ताजे फडफडी दिलेले आणि आमच्या घरात सगळ्यांका आवडतात. थंयसर बघा फोडणीमध्ये आपण कांदो टाकलो, त्यानंतर मालवणी वाटून घेतला ता टाकला, त्याच्यानंतर आपण घट्ट पातळसाठी पाणी ओतलं आतमध्ये आणि त्याच्यानंतर आपण बघा कोकम आणि चवीपुरतं मीठ टाकलं, दणकावून एक उकळी काढली आणि बांगडो मासो साफ करून घेतलेल्याची डोकी टाकली, अजून एक उकळी काढली आणि हयसर बघा बांगड्या माशाचा जबरदस्त सार तयार झालेला असा. त्यानंतर आपण राहिलेले मासे बघा फ्राय करून घेतले. फ्रायसाठी आपण बघा हळद टाकली, मीठ, आगळ आणि आला लसूण पेस्ट टाकली. मस्तपैकी आला लसूण पेस्ट लावल्यानंतर कोटिंग करून घेतला आणि हयसर असे बांगडे बघा आपण फ्राय करून घेतले. कुरकुरीत बांगडे फ्राय तयार करून घेतले. असे करा, खावा आणि माझा चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.